पूर्वी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील घडामोडींना अचानक वेग आलेला आपण बघतोय. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना जास्त मतं पडली. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा 15 मतं कमी पडली. क्रॉस वोटिंगवरून महाराष्ट्राची, पर्यायानं मवियाची काही मतं फुटली, अशी गल्ली ते दिल्ली चर्चा सुरू आहे. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं त्यावरून ठाकरेंना आणि मवियाला डिवचणंही जरी सुरू केलं असलं तरी असं झालंय ह्याचे प्रूफ मात्र कोणाकडेही नाही, हेही तेवढंच खरं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन तडकाफडकी भेट घेण्यामागे दिल्लीतील घडामोडी हे एक प्रमुख कारण असू शकतं, असंही बोललं जातंय. काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा ठाकरेंची शिवसेना, तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना कोणाची कुठे चूक झाली आहे याचा अंदाज मात्र नक्की आहे. ते संजय राऊतांनी आज बोलूनही दाखवलं. या आधीचा अनुभव बघता क्रॉस वोटिंगवर कोणताही पक्ष कारवाई करेल याची शक्यता कमीच आहे. मात्र आपापल्या पद्धतीनं डॅमेज कंट्रोल करणार हे पण तेवढंच नक्की. धन्यवाद सरिता. याबरोबरच